धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याचं म्हणत विजयी उमेदवार शोभा बच्छाव यांचा विरोधकांना टोला। धुळ्यात काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा विजय झाल्यानंतर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असाचा सामना झाला असल्याचं विजयी उमेदवार शोभा बच्छाव यांनी म्हणत विरोधकांना टोला लगावलाय। धुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या विजयाची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे रात्री उशिरापर्यंत करण्यात आली। विरोधी उमेदवार भाजपचे सुभाष भामरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणीची मागणी केली, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळत रात्री उशिरा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली। काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा 3831 मतांनी विजय झालाय। त्यानंतर विजयी उमेदवार शोभा बच्छाव यांना या संदर्भातील प्रमाणपत्र देखील निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलंय। विजयी उमेदवार शोभा बच्छाव यांच्या विजयाची अधिकृत घोषणा निवडणूक विभागातर्फे करण्यात आल्यानंतर मध्यरात्री उशिरा विजयी रॅली काढण्यात आली। या विजयी रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले आहे। यावेळी काँग्रेसच्या विजयी उमेदवार शोभा बच्छाव यांनी आपल्या विजयाचे श्रेय हे महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळींना, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले आहे। त्याचबरोबर धुळे लोकसभा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र स्तरावर घेणार असल्याचं देखील शोभा बच्छाव यांनी बोलताना स्पष्ट केलं। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे। या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी, महिलांनी, त्याचप्रमाणे युवकांनी, सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, RPIचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे। प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे, परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे, सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे, मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे। मागासवर्गीय बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव असतील, मुस्लिम समाजाचे बांधव असतील, दलित समाजाचे बांधव असतील, सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे। OBC बांधव असतील, त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल, सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे। धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एकमेव ध्यास राहणार आहे।